श्री स्वामी समर्थ. प्रत्येक आई-वडिलांची इच्छा अशीच असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी, त्याला प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त व्हावं, त्याच्या नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये, शिक्षणामध्ये येणारे सर्व अडथळे हे दूर व्हावेत आणि मुलं देखील आपल्या आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी सततच प्रयत्न करत असतात, मेहनत करत असतात. हे सर्व करत असताना कधी-कधी अशा काही गोष्टी घडत असतात की त्यांच्या शिक्षणामध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये सतत काही ना काही अडथळे यायला सुरुवात होत असते आणि या सर्व गोष्टी म्हणजेच करणी बाधा, नजर दोष, वास्तुदोष, ग्रहदोष यामुळे घडत असतात. त्यामुळे आज आपण असा उपाय बघणार आहोत की या उपायामुळे तुम्हाला जे काही पीडा जाणवत असेल किंवा ग्रहदोष जाणवत असेल, वास्तुदोष जाणवत असेल, तो या उपायापासून कमी होण्यास मदत होणार आहे. कारण की हा जर उपाय तुम्ही या अमावास्येच्या दिवशी करत असाल तर या अमावास्येच्या दिवशी हा उपाय केल्यामुळे या उपायाचा तुम्हाला प्रभाव लवकरात लवकर बघायला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला ज्या काही अडचणी तुमच्या कामामध्ये तुम्हाला जाणवत असतील त्या लवकरात लवकर कमी होणार आहेत आणि पूर्णपणे नष्ट होण्यास सुद्धा मदत होणार आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तो पूर्णपणे शेवटपर्यंत बघा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे माहिती सांगितलेली आहे की कशामुळे काय होतं आणि कोणत्या कारणांमुळे तुमच्या मुलाला त्रास होऊ शकतो किंवा नजरबाधा लागू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघायचा आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. प्रगतीमध्ये, शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये येणारे जे अडथळे अडचणी आहेत ते दूर करण्यासाठी अगदी एक साधा आणि सोपा परंतु अत्यंत प्रभावशील असा उपाय आपण इथे बघणार आहोत. तर हा उपाय जो आहे, हा उपाय आपल्या आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे. हा उपाय कसा करायचा किंवा हा उपाय करताना काय काळजी घ्यायची हेच आज आपण इथे जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर हा उपाय करताना मुलांवरून ह्या सर्व गोष्टी ओवाळून टाकायच्या आहेत. म्हणजे या कोणत्या वस्तू आहेत ते सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत. तर अमावास्या म्हणजे येणारी अमावास्या, आता उद्याच अमावास्या आहे आणि अमावास्येच्या दिवशी म्हणजे 11 जानेवारी 2024 रोजी मार्गशीर्ष अमावास्या आहे. म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातली 5वा गुरुवार आणि या दिवशीच येणारी अमावास्या ही अगदी प्रभावी अशी अमावास्या आहे. आणि जर का तुम्ही या दिवशी हा उपाय केला तर तुमच्या मुलांवरची सर्व दुःख, संकट, अडचणी दूर होणार आहेत. त्याचबरोबर तुमच्या मुलांवरती आणि तुमच्या कुटुंबावरती माता लक्ष्मीचा सदैव कृपा आशीर्वाद नेहमी राहणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होणार आहेत आणि त्यासाठी आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यातील 5व्या गुरुवारी अमावास्येच्या दिवशी हा अत्यंत प्रभावशील उपाय करायचा आहे. आणि तुमच्या मुलांची कोणीही प्रगती या उपायामुळे थांबू शकत नाही. तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सतत काही ना काही अडचणी येत असतील, शिक्षणात, कामधंद्यात, व्यवसायात, नोकरीत, तरी देखील हे सर्व काही अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. आणि आपण जो उपाय करणार आहोत हा उपाय केल्यामुळे हा अगदी प्रभावी उपाय आहे. त्यामुळे या उपायाचा तुम्हाला याचा प्रभाव लवकरात लवकर बघायला मिळणार आहे. हा उपाय अगदी लहान बाळापासून तो तुमचा मुलगा किंवा मुलगी कितीही मोठी असू देत तोपर्यंत आपण हा उपाय करू शकतो. तुमचं बाळ जर लहान असेल आणि जर खेळत असेल, हसत असेल, तर अगदी 4 माणसं किंवा 4 बायका जरी असं म्हटलं की तुमचं बाळ किती सुंदर आहे, छान आहे, किती छान हसत आहे, तरी देखील बाळाला दृष्टी लागत असते आणि असाच प्रकार मोठ्या मुलांच्या बाबतीत देखील घडत असतो. तुमची मुलं शिक्षणामध्ये किंवा व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये जर प्रगती करत असतील, तर हुशार असतील, तरी देखील असंच कोणी ना कोणीतरी येतं आणि असं बोलतं की तुमची मुलं शिक्षणामध्ये किती हुशार आहेत, तुमची मुलं नोकरीमध्ये किती छान प्रगती करत आहेत, व्यवसायामध्ये प्रगती करत आहेत आणि त्याच वेळेला हा नजरदोष या मुलांना लागत असतो. सतत त्यामुळे आपल्या मुलांच्या नोकरीमध्ये, शिक्षणामध्ये सतत अडचणी, अडथळा यायला सुरुवात होत असते आणि हेच टाळण्यासाठी आपल्याला अगदी साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावशील उपाय या मार्गशीर्ष महिन्यातील 5व्या गुरुवारी म्हणजेच अमावास्येच्या दिवशी करायचा आहे. हा उपाय तुम्ही सातत्याने 5 अमावास्या जर केलात तर या अमावास्येच्या प्रभावामुळे तुमच्या मुलांवरची जी काही वाईट संकट, अडचणी, अडथळे येत असतील ते सर्व काही निघून जाण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तुम्हाला सतत 5 अमावास्या हा उपाय करायचा आहे. आणि मार्गशीर्ष महिन्यातल्या या अमावास्येला आता ही प्रभावी अमावास्या असल्यामुळे तुम्ही उद्यापासून म्हणजे उद्याच्या अमावास्येपासून ते पुढच्या 5 अमावास्यांपर्यंत तुम्हाला हा उपाय सातत्याने करायचा आहे. तर सर्वात आधी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण सर्वात आधी पाहून घेऊया. 7 लाल सुक्या मिरच्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. देठा सगट
म्हणजे तुम्ही कधी-कधी जेव्हा मिरच्या घेता, तर मिरच्यांना कधी-कधी देठ नसतो, तर तसं चालणार नाही. तुम्हाला 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि पूर्णपणे घ्यायच्या आहेत. कुठे तुटलेल्या वगैरे घ्यायच्या नाहीत आणि ते पूर्ण देठही असलेलं पाहिजे. अशा 7 लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. 1 चमचाभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. जर पिवळी मोहरी नसेल, तर घरातली आपली रोजच्या जेवणातली जरी मोहरी घेतली तरीही चालणार आहे. त्यानंतर ओंजळभर मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 7 लवंग घ्यायच्या आहेत आणि 7 मिऱ्या घ्यायच्या आहेत. असे 5 जिन्नस तुम्हाला एका प्लेटमध्ये घ्यायचे आहेत. आता हे जिन्नस घ्यायचं आहे आणि तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ही प्लेट 5:30 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत तिथे ठेवून द्यायची आहे. जेव्हा तुम्ही ही प्लेट तिथे ठेवता, तेव्हा तुम्हाला तिथे देवाला, आपल्या लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे, की माझ्या मुलांवरती जे काही वाईट संकट येणार आहे, वाईट संकट आलेलं आहे, माझ्या मुलांच्या, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, माझ्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येत आहेत, नोकरी-धंद्यामध्ये त्यांना यश मिळत नाही. या सर्व काही अडचणी, समस्या ज्याही काही तुमच्या आहेत, त्या तुम्हाला माता लक्ष्मीला तिथे सांगायच्या आहेत, बोलायच्या आहेत, तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ती प्लेट तिथेच तशी ठेवून द्यायची आहे आणि तिथे ओम श्रीम नमः, ओम लक्ष्मीभ्यो नमः या मंत्रांचा, तुम्हाला 2 मंत्रांचा 108 वेळा तिथे जाप करायचा आहे. म्हणजे आपण ते जिन्नस जे ठेवलेलं होतं, ते जिन्नस अभिमंत्रित करून घ्यायचं आहे. असं तुम्हाला तिथे 5:30 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत असं करून घ्यायचं आहे. हे सर्व अभिमंत्रित झालेले जिन्नस आता तुम्हाला एका पेपरवर घ्यायचे आहेत आणि हा पेपर तुम्हाला तुमच्या मुलांवरून उतरून टाकायचा आहे. तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मुलांना देवघरात घेऊन यायचं आहे. पूर्वेकडे तोंड होईल असं आपल्या मुलांना बसवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मुलांच्या पायापासून ते डोक्यापर्यंत हा जो पेपर आहे, आपण ज्या पेपरमध्ये सर्व जिन्नस ठेवलेले आहेत, तो पेपर अगदी 7 वेळा उतरवून टाकायचा आहे. जेव्हा तुम्ही उतरून टाकता तेव्हा घड्याळाच्या काट्याप्रमाणे उतरून टाकायचा आहे. तुम्हाला पायापासून ते डोक्यापर्यंत असं गोल या पद्धतीने उतरून टाकायचा आहे आणि असं 7 वेळा उतरून टाकायचं आहे. जेव्हा तुम्ही हा पेपर, म्हणजे ह्या पेपरमधले जिन्नस तुम्ही उतरवून टाकताय, तर ते उतरवून टाकत असताना तुम्हाला आपल्या बाळाला लागलेली नजर, आपल्या मुलांच्या येणाऱ्या कामात अडचणी, माझ्या बाळाला जी लागलेली इडा, पीडा, दृष्ट, तुम्हाला जे काही बोलायचं आहे, ते नजर बाधा लागलेले आहे, दृष्ट झालेले आहे, ज्या काही संकट माझ्या बाळाला, माझ्या मुलांना जाणवत आहे, हे सर्व काही तुम्हाला बोलायचं आहे. आणि असं बोलत असताना तुम्हाला हे 7 वेळा हा पेपर, म्हणजे या पेपरामधलं सर्व जिन्नस उतरवून टाकायचं आहे. आता हे झाल्यानंतर तुम्हाला हा पेपर असाच घराच्या बाहेर घेऊन जायचा आहे. घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर एखाद्या लांब ठिकाणी जायचं आहे आणि तिथे तो पेपर जाळून टाकायचा आहे. जाळून टाकेपर्यंत तुम्हाला तिथेच उभं राहायचं आहे. पूर्णपणे जाळल्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. घरी येताना पाठी वळून बघायचं नाही. म्हणजे तुम्हाला जरी मध्ये कोणी असं भेटलं तरी तुम्ही त्यांच्याबरोबर बोलायचं नाही. तुम्ही सरळ घरी निघून यायचं आहे आणि घरी आल्यावर सर्वात प्रथम हातपाय तोंड धुवायचे आहेत आणि मग घरामध्ये वावरायचं आहे. हा उपाय केल्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांमधल्या ज्या काही अडचणी, समस्या, तक्रारी, आजारपण जे काही आहे, ते संपूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे आणि तुमच्या मुलांमध्ये तुम्हाला स्वतःहूनच फरक जाणवायला सुरुवात होणार आहे. पण एक गोष्ट अशी काळजी घ्यायची आहे, जेव्हा तुम्ही हा उपाय करता, तेव्हा हा उपाय करताना कोणालाही हा उपाय सांगायचा नाही. कारण की उपाय करून झाल्यानंतर सांगा, पण उपाय करताना कधीही कोणाला सांगायचा नाही. त्यामुळे काय होतं, जेव्हा आपण उपाय सांगतो, तेव्हा अजून बाकीचे निगेटिव्हिटी तयार होते, अजून नजर लागायला सुरुवात होते. त्यामुळे सर्वात आधी उपाय करायचा आहे आणि नंतर तुम्हाला जर दुसऱ्या कोणाला सांगायचा असेल, तर मग सांगू शकता. हा उपाय तुम्हाला सलग 5 अमावास्या जर केला, तर त्याचा प्रभाव तुम्हाला अगदी चांगला बघायला मिळणार आहे. तुमच्या मुलांमधल्या ज्या काही अडचणी तुम्हाला जाणवत होत्या, त्यासुद्धा पूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तुम्ही हा उपाय करताना अगदी मनापासून करा, अंतःकरणातून करा आणि हा उपाय करत असताना आपल्या मुलांविषयी चांगल्या भावना तुम्ही प्रगट करायच्या आहेत. म्हणजे आपल्या बाळाला, आपल्या मुलांना नजर लागलेली आहे, ती सर्व काही निघून जाऊ दे. आपली मुलं ही पहिल्यासारखी चांगली, शांत, शहाणी आणि आपल्या कामामध्ये यशस्वी व्हावीत, अशी आपल्याला देवी मातेला प्रार्थना करायची आहे. चला तर मग भेटूया अशाच पुन्हा नवनवीन उपायांसह आणि माहितींसह. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.